वेट लॉस करायचं आहे, डाएट करायचं आहे आणि त्याबरोबर काहीतरी टेस्टी असं पण खायचं आहे. तर आज बनवतो आहे आपण टेस्टी असे व्हेज कबाब, ते पण 0 ऑइल. तेलाचा एकही थेंब न वापरता बनवलेले हे व्हेज कबाब. त्यासाठी आपण एक बटाटा असा कुकरमध्ये उकडून घेणार आहे. त्याच्याबरोबर मटार अर्धी वाटी, गाजर एक, 4-5 फरसबीच्या शेंगा आणि 4-5 फ्लॉवरचे तुरे आणि 5-6 पालकाची पानं पण घेणार आहे आपण. पहिल्यांदा आपण फ्लॉवरचे तुरे असे किसून घेणार आहे बारीक. त्याच्यावरच आपण गाजर पण किसून घेणार आहे. छान असं दोन्ही बारीक किसून घ्यायचं. मटार आणि पालकाची पानं अशी ब्लांच करून घ्यायची. हा फ्रोझन मटार असल्यामुळे पटकन शिजतो तो. उकडलेला बटाटा असा किसून घ्यायचा किसणीने. त्याच्यामध्येच आपण हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट टाकायची, जिरं टाकायचं, मिरेपूड टाकायची, थोडेसे मिक्स हर्ब्स टाकायचे, थोडी साखर, थोडं मीठ आणि लिंबाचा रस असं पण सगळं मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ पण टाकायचं, म्हणजे छान बाइंडिंग होतं त्याचं. हे सगळं मिक्स करायचं. अजून आपल्याला याच्यामध्ये पालक जो आपण ब्लांच करून घेतला होता त्याच्या असा जाडाभरडा करून घेतला आपण मिक्सरला, तो पण टाकून घ्यायचा. आणि मटारचे दाणे अख्खेच टाकायचे, कारण ते खूप मऊ शिजलेले आहेत, त्याच्यामुळे ते हाताने पण असे छान कुस्करले जातात. आणि हे सगळं मिश्रण आपल्याला छान एकत्र मळून घ्यायचं आहे. आता आपण या मिश्रणाचे छान असे गोळे करणार आहोत. एकसारखे आपल्याला छान असे गोळे करून घ्यायचे आहेत हातावर मळून. अशा प्रकारे आपण छान असे गोल गोल कबाब करून घेणार आहे. असे 7-8 कबाब करून ठेवायचे आणि नंतर आपण ते तव्यावरती छान असे दोन्ही बाजूने शेकून घेणार आहे. याच्यामध्ये भाज्या असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या खूपच हेल्दी आणि टेस्टी असतात हे. आता आपण तवा तयार करणार आहे. याच्यासाठी आपण नॉनस्टिक तवा ठेवला आहे. त्याच्यावरती पहिल्यांदा आपण मिठाचं असं पाणी शिंपडून घेणार आहे सगळीकडे, म्हणजे त्याला चिटकत नाहीत कबाब. आता या मिठाच्या पाण्यावरतीच आपल्याला थोडं साधं पाणी टाकायचं आणि ते सगळं ओतून द्यायचं आहे. मग छान असं आपला कबाबसाठी तवा तयार होतो. आणि आपण कॉर्नफ्लॉवरचं असं पाणी करून घेतलं आहे आणि रवा केला आहे बारीक असा. त्याच्यामध्ये हे कबाब घोळून घ्यायचे आणि तव्यावरती एक एक करून शॅलो फ्राय करून घ्यायच्यात आपल्याला विदाऊट तेल. आणि असं एक एक करून सगळे कबाब आपण तव्यावरती ठेवून घेणार आहे. आणि हे छान दोन्ही बाजूने भाजण्यासाठी आणि व्यवस्थित शिजण्यासाठी आपण अशा छोट्या एका वाटीमध्ये पाणी ठेवणार आहे त्याच्याबरोबर, म्हणजे ते न करपता व्यवस्थित शिजले जातात. पाण्याची जी वाफ होते त्याच्यामुळे ते शिजले जातात एकदम छानपैकी असे. त्यासाठी मी त्याच्यावरती असं पाणी ठेवलं आहे आणि त्याच्यावर मोठी कढई अशी झाकण म्हणून ठेवणार आहे. आणि 5 मिनटं छान असे एका बाजूने आपल्याला शिजवून घ्यायचे. अजून शिजण्याची गरज आहे, तर आपण परत झाकण ठेवणार आहे. 5 मिनटं झालेली आहेत. आपण ते उलटे करणार आहोत. अशा प्रकारे उलटे करून घ्यायचे. एक बाजूने छान भाजले आहेत ते. आता दुसरी बाजू पण आपण छान भाजून घेऊयात. त्यासाठी परत आपण कढई याच्यावरती झाकण ठेवणार आहे. छान असा भाजला गेला आहे कबाब आपला. दोन्ही बाजूने मस्त असे खरपूस भाजले गेले.
आता आपण हे छान असे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. एकदम छान हेल्दी टेस्टी अशी डाएट फ्रेंडली रेसिपी, ते पण तेलाचा एकही थेंब न वापरता केलेले टेस्टी असे व्हेज कबाब. तुम्हीही नक्की ट्राय करा आणि कशी झाली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. आपण हे कबाब चटणीबरोबर देतो आहे. ओलं खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर, पुदिना, मीठ, लिंबू, साखर अशी चटणी बनवली आपण आणि दही पण दिले आपण याच्यासोबत. तुम्हाला वाटलं तर तुम्ही सॉसबरोबर पण खाऊ शकता. हेल्दी व टेस्टी असे व्हेज कबाब नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.